नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग ऑनलाईन वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय गणित. घटकाचे नाव आहे वजन करूया. पान नंबर 60 आणि 61. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. माझा परिचय. मुलांनो, किराणा दुकानामध्ये डाळ, तांदूळ, साखर अशा वस्तू दुकानदार कशा पद्धतीने देतात याचं निरीक्षण केले आहे का तुम्ही? ते वजन करून देतात. अगदी बरोबर. आणि आठवडे बाजारामध्ये कोबी, फ्लावर, कांदे, बटाटे आपणाला कसे दिले जातात हे कधी पाहिलं आहे का? हो, ते पण आपणाला वजन करून देतात. तर आज आपण हे वजन कशाच्या साहाय्याने केले जाते याची माहिती पाहणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न सांगणार आहे. वस्तूंच्या पुढील जोडीमधील जड वस्तू खालील चौकट रंगव. हे आहे मोरपीस आणि हा आहे चेंडू. आता मला सांगा, जड वस्तू कोणती असेल? चेंडू. अगदी बरोबर. आणखी पहा, पुढील वस्तूंमधील हलक्या वस्तू खालील चौकट रंगव. हा आहे किल्ल्यांचा जुडगा आणि हा आहे फुगा. फुगा हलका आहे म्हणून त्याखालील चौकट रंगवली. बरोबर. चिंटू आणि बिट्टू हे दोन कोल्हे रात्रीच्या वेळी गुऱ्हाळाजवळून चालले होते. तिथे त्यांना एक गुळाची ढेप सापडली. दोघांनाही खूप आनंद झाला. चिंटू म्हणाला, मला गुळ फार आवडतो, मी वाटणी करणार. बिट्टू म्हणाला, नाही, मी मोठा आहे, मी बरोबर वाटणी करेन. भोलू अस्वल त्यांचे भांडण पाहत होते. ते त्यांना मदत करायला आले. भोलू म्हणाले, अरे, आपसात भांडू नका, मी दोघांनाही सारखा गूळ वाटून देतो. चिंटू आणि बिट्टू म्हणाले, ते कसं? भोलू अस्वल त्यांच्या मदतीसाठी एक वस्तू घेऊन आले. सारखी वाटणी करण्यासाठी भोलूने काय आणले बरे? तराजू. अगदी बरोबर. तर मला सांगा, भाजीवाला भाजीचे वजन कशाच्या साहाय्याने करतो? तराजूच्या साहाय्याने. बरोबर. छान. खालील तराजू पहा. प्रत्येक तराजूमधील जड आणि हलकी वस्तू सांग. पहिल्या तराजूमध्ये डाळिंब हलके आहे आणि भोपळा जड आहे. बरोबर. दुसऱ्या तराजूमध्ये दोन्ही वस्तू जड आहेत, म्हणजेच बरोबर वजनाच्या आहेत. अगदी बरोबर. किराणा दुकानात जाऊन विविध वस्तूंचे वजन कसे करतात ते पहा. वस्तूंचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे तराजूंचे विविध प्रकार पहा. पूर्वीच्या काळी वस्तूंचे वजन मोजण्यासाठी कोणती मापे वापरली जात होती याची माहिती मिळवा. धन्यवाद.